सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये काल बातमी आम्ही ऐकली की ज्या पद्धतीने हिमाचल प्रदेशमधून निवडून आलेल्या कंगना राणावत यांनी स्वतंत्र सूटची मागणी केली आणि त्यांच्याकडचा तो सूट उपलब्ध नाही आहे, तर आम्हाला महाराष्ट्र सदनचा मुख्यमंत्र्यांचा सूट मिळावा. मला वाटतं काही हरकत नाही. म्हणजे हिंदुत्वासाठी सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी एवढा काही त्याग केलेला आहे की हिंदुत्वासाठी अहोरात्र झगडणाऱ्या कंगना राणावत यांना जर मुख्यमंत्री महोदयांचा सूट आवडला असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब सूटच काय, गरज पडली तर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्चीसुद्धा कुर्बान करतील. नव्हे त्यांनी त्यासाठी सुद्धा मागे हटू नये आणि हिंदुत्वासाठी त्यांनी ते केलं पाहिजे, हरकत नाही. राहिला प्रश्न पण या सगळ्यांमध्ये ना, मला असं वाटतं की जेव्हा आपण या सगळ्या हे नॉन इश्यूज आहेत, या नॉन इश्यूजवर जेव्हा आपण चर्चा करतो ना, तेव्हा मूळ इश्यू बाजूला राहतो. तो मूळ इश्यू हा आहे की 22 जानेवारीला अत्यंत वाजत गाजत आणि जगभरात गाजावाजा करत ज्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम घेतला गेला त्याच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये पहिल्याच पावसाने गळती होते अशी जी बातमी आली, ती बातमी अत्यंत गंभीर आहे. फक्त चिंताजनक नाही तर ती सरकारसाठी कमालीची लज्जास्पद आहे. कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि फक्त वोट बँक कॅश करण्यासाठी म्हणून बांधकाम अपूर्ण असताना घाईघाईने ज्या पद्धतीने त्यांनी त्याचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला, त्याचा परिणाम की आज मुख्य गाभाऱ्यामध्ये पहिल्याच पावसात, अजून पावसाळा पूर्ण व्हायचा आहे पण पहिल्या पावसात जर ती गळती होत असेल तर हे मात्र फार वाईट आहे. बिदरीच्या कारखान्यावरती किंवा एकूण के पी पाटलांच्या संपत्तीच्या संबंधाने ज्या कारवाया ईडी CBIकडून होत आहेत या निश्चितपणे निंदनीय आहेत. मला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार के पी पाटील हे परतीच्या मार्गावर आहेत आणि आदरणीय पवारसाहेबांशी त्यांचा कदाचित पुन्हा एकदा त्यांना स्वगृही जाण्याचे वेध लागलेले आहेत आणि म्हणून त्या पद्धतीच्या कारवाया होत आहेत. कारण याआधी आपण बघितलेलं आहे की हसन मुश्रीफ साहेबांवर फार जोरदार ईडी कारवाई करत होती, परंतु जसेही त्यांनी दादा गटात जाण्याचं कबूल केलं आणि दादांनी भाजपसोबत घरोबा करण्याचं ठरवलं, मुश्रीफ साहेबांवरच्या कारवाया थांबवल्या गेल्या. अगदी आत्ता त्याच धर्तीवर जर के पी पाटील स्वगृही परत असतील आणि के पी पाटलांवर कारवाई होत असेल तर हे निव्वळ निंदनीय आहे.